आज आपण जर बघितलं असेल देशामध्ये आज 142 कोटी आपली जनता आहे, त्या जनतेचं जी देणगी दिलेली होती, आज रामभूमी जे मंदिर बांधले गेलेलं आहे त्यामध्ये राम मंदिर, त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी देणगी दिली करोडो हजारो कोटी रुपयाचा तिथं भ्रष्टाचार झालेला आहे। आणि तो भ्रष्टाचार जो झालेला आहे त्याच्यामध्ये जी कमिटी नेमण्यात आलेली होती ते पंतप्रधान मोदी साहेबांनी नेमलेली होती। त्याचे जे ट्रस्टी होते चंपतरायजी आणि त्यांचे महंत नित्य गोपाल दास, डॉक्टर अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी, गोपालराव, हे जे सगळी ट्रस्टी आहेत हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिथं त्यांची अधिकृतरित्या नेमणूक केलेली होती। पण आज तिथं हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, पैसे गायब झालेले आहेत, करोडो रुपयांचे दागिने, सोनं, चांदी सगळे गायब झालेलं आहे। तर या लोकांची सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या द्वारे यांची चौकशी व्हावी आणि यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। दुसरं आमची आपल्या थ्रू ही मागणी आहे की महाराष्ट्रातल्या शेडिके साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, त्याच्यानंतर तिरुपती बालाजी मंदिर, या देशातले जे महत्वाचे जे स्थान आहेत, देवस्थान आहेत, त्यांचीही चौकशी करण्यात यावी। तिथेही या 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या राज्यामध्ये 100% घोटाळे झालेले आहेत आणि तेही बाहेर येतील। ज्या लोकांनी यांना निवडून दिलेला आहे आज त्या लोकांच्या ह्याच्यावर त्यांनी गदा आणलेला आहे। आज लोकांचा विश्वासघात यांनी केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या मोदी सरकार यांनी यांचं सर्व शिष्टमंडळ जेलमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही।